समाजासाठी झटणारे व्यक्तिमत्व, समाजकारण राजकारण यामध्ये सातत्याने अग्रेसर असलेले व्यक्तिमत्व आज फक्त क्रिकेटच नाही तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या माध्यमातून सातत्याने आर्थिक मदत केली जाते, शैक्षणिक मदत केली जाते. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान हे नानांचं अगदी मूल्य आणि या नेहमी अन्नदानासाठी तत्पर राहणारं व्यक्तिमत्व. संपूर्ण तालुक्यामध्ये कोणत्याही ठिकाणी कोणत्याही मंदिराचा, कोणत्याही देवीचा, कोणत्याही देवाचा मंदिराचा जीर्णोद्धार असू द्या तिथे आर्थिक मदत सडळताने नानांनी सातत्याने केले. आणि आज क्रीडा क्षेत्रामध्ये एक मोठी उंचीची स्पर्धा अर्थातच नाना चषक 2025 आपल्या भेटीला घेऊन आलेलं व्यक्तिमत्व, एक दानशूर, एक दिलदार, आपल्या संघटनेचे सर्वे सर्वा आदरणीय सन्माननीय धोंडी पोपटराव नाना कदम साहेब यांचं शुभागमन, त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, त्यांचे कार्यकर्ते या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अत्यंत महत्वाची मॅच, उपांत्यपूर्व फेरीची लढत. जो संघ सामना जिंकेल तो मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल होईल आणि जो संघ पराभूत होईल तो मात्र प्री क्वार्टर्स मध्ये खेळेल, उपांत्यपूर्व फेरी खेळू शकतो. दुसरी उपांत्य लढत, मॅचला मजा येईल. ही लढत मोठी आहे. चला दोन्ही टीम आपला 12वा खेळाडू पाठवा. कोण होईल मालिकावीराचा मानकरी? मालिकावीरासाठी लॅपटॉप आहे या स्पर्धेचं मोठं वैशिष्ट्य. 5 भाग्यवान प्रेक्षकांना मिळेल स्मार्ट वॉच. लकी ड्रॉ देखील आज आहे. सामन्याला होते सुरुवात. षटक क्रमांक 1 बॉलिंग मार्कवर गोलंदाज तुषार डांगे उर्फ नाना. आघाडीचे बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. ऑन स्ट्राईक सॅम. पहिला चेंडू सोमनाथ साळुंके यांनी ऑन साइडला वळवलाय. शतरक्षक मागे धावतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक धाव प्राप्त केली जाते. पहिल्या चेंडूवर एक धाव जोडली जाते. धावांचा श्रीगणेशा होत असताना टीम दत्तकृपा जंगलवाडी. कालचा दिवस अक्षरशः दत्तकृपा जंगलवाडीने गाजवलाय आणि आजचा नवीन दिवस आहे, नवीन सुरुवात आहे. क्रिकेटमध्ये नेहमी असं म्हटलं जातं दिवस बदलला की वेळ बदलते. पाठच्या सामन्यामध्ये तुम्ही काय केलं हे महत्वाचं नसतं, या सामन्यामध्ये तुम्ही काय करता हे खूप महत्वाचं आहे. सोमनाथ साळुंके आणि त्यांच्या साथीला संदीप शिंदे. काल त्यांनी या संदीप शिंदेनी मात्र ज्या प्रकारे विध्वंसक खेळ केला होता, आज कशा प्रकारे खेळ करतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. पुढे लेनचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न संदीप शिंदे. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता धावसंख्या स्थिरावते. धाव फलकावर 1. मांडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी तुषार डांगे लॉंग ऑफ तैनात केलाय आणि डीप स्क्वेअर लेग आहे अगदी आमच्या कॅमेरामॅनच्या समोर. निर्धारित पॉवर प्लेचं षटक. बॅकवर्ड पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन वळतो अशा आतमध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू वेल लेफ्ट केलाय. चांगला निर्णय. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाते. श्री इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले त्या प्रेक्षक राजाचं मनपूर्वक स्वागत. चेतन असतील, आमचे मयूर, जतीन, 2 कॅमेरामॅन आणि पंच म्हणून कालपासून ज्यांची चांगली कामगिरी राहिली आहे, निरंजन सावंत सर, रवी जैतापकर सर, सत्यवान डोणे सर यांचं देखील विशेष कौतुक. एवढं सोपं नसतं. कधी ऊन कधी पाऊस, हा ऊन पावसाचा खेळ, हा क्रिकेटचा रंगतदार खेळ आहे मित्रांनो. नाना चषकाची उपांत्य लढत आपण पाहताय. ग्रँड फिनालेमध्ये कोण दाखल होईल? हाफ टॅकल चेंडू वाढवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. निर्धाव चेंडूचे होते सांगता. विविधता आहे आणि ज्या प्रकारे आज उमेश दादाने देखील स्कोरिंग केले, आपलं देखील विशेष कौतुक. कारण एवढं सोपं नाही आहे मित्रांनो. जे मिळेल ते काम करणं म्हणजे ही आपली स्पर्धा, ही आपली संघटना आहे, आपला तालुका आहे आणि नानांवरचं आपलं प्रेम जर तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्हाला या स्पर्धेमध्ये योगदान द्यावं लागेल. कमी कधी टाकलेला चेंडू ऑन साईडला खेळलाय. मिड ऑन आहे. एक धाव मात्र जोडली जाते. संदीप शिंदे यांचं खातं उघडलं जात आहे 4थ्या चेंडूवर. टीमची धावसंख्या 2. 3 धावा, माफ करा 3 धावा धाव फलकावर. 2 सिंगल आल्या, 1 अवांतर धाव आली आहे. म्हणजेच काय तर ज्या प्रकारे तुषार डांगे यांनी या षटकाची सुरुवात केली आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या वेळेला तुम्ही एखाद्या खेळाडूला मोठा फटका खेळू देत नाही त्यात तुमचं यश सामावलेलं आहे. मजा येईल या मॅचला. कारण अंतिम लढतीमध्ये कोण दाखल होईल? ओव्हरपी चेंडू ड्राईव्ह केला. शतरक्षक आहे तर लॉंग ऑफला चेंडू हातातून निसटलाय. कॅच ड्रॉप. झेल हातातून निसटलाय की सामना निसटला येणारी वेळ सांगेल. IPLचा सामना मुंबई इंडियन्स विपक्ष गुजरात. रोहित शर्मा यांचा झेल सोडला. रोहित शर्मा यांनी केलेला खेळ. मुंबई गेली आहे. आता एलिमिनेटरला आज मॅच आहे. मुंबई इंडियन्स विपक्ष किंग्स 11 पंजाब. एक झेल असतो मित्रांनो, एक झेल. तो मॅच नसते, ती ट्रॉफी असते आणि ट्रॉफी होती का येणारी वेळ सांगेल. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल, जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. 1 to go.
फुललेंचा चेंडू ड्राईव्ह केलाय. संदीप शिंदे यांची ताकद आहे. चेंडू वन बाउंस सीमा रेषा पार काऊ कॉर्नरला क्लिअर करत असताना नाना चषक दमदार पार. 8 धावा धाव फलकावर. शेवटच्या चेंडूवर संदीप शिंदे यांनी मात्र हात खोललेत. काल पहिल्याच सामन्यामध्ये संदीप शिंदे यांनी 17 चेंडूमध्ये 47 धावा केल्या. राम सावंत यांनी 11 चेंडूमध्ये 43 धावा. त्यानंतर पुन्हा एकदा संदीप शिंदे 10 चेंडूमध्ये 33 धावा आणि आज रोशन केंद्रे यांनी 14 चेंडूमध्ये 38 धावा केल्यात. म्हणजे उमेश दादा अजून अद्याप अर्धशतक आलं नाहीये आणि वैयक्तिक अर्धशतक येईल का आणि ते जर सेमीफायनल फायनलच्या मॅचमध्ये आलं तर मजा येईल. आणि ह्या गोष्टी असतात क्रिकेटमध्ये, कारण क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाहीये. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना अनिल सपकाळ आलेत. त्यांच्यावर देखील आज टीम दत्तकृपा चंगलवाडीला एक मोठं आव्हान असेल, कारण ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सावरकरने आजचा दिवसभर चांगला खेळ केलाय आणि या संघाने मात्र प्रभावित केले मी म्हणेन. परंतु दोन्ही संघ बिग फाईट बिग मॅच. पहिला चेंडू शॉट ऑफ जॅक. क्षेत्ररक्षक आहे तेजस. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे तैनात सीमारेषावर. एक धाव प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव सोडली जाते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचते 9 रन्स. अनिल सपकाळ. हे ग्रामीण क्रिकेट आहे. गावाच्या नावासाठी गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळलं जातं. आम्ही खेळतो फक्त आमच्या गावाच्या नावासाठी. आम्ही खेळतो फक्त आमच्या तालुक्यासाठी. आणि या नाना चषकाचा थरार आपण पाहतोय. कमी गतीने टाकलेला चेंडू सोडून दिलाय ऑफ स्टंपच्या बाहेर. नो चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून चुकी केली आहे अनिल सपकाळ यांनी. नो चेंडू आलाय म्हणजे आपल्या बरोबर घेऊन आलाय फ्री हिट. आता सुवर्ण संधी असेल आणि या फलंदाजी मार्कवर आहेत संदीप शिंदे उर्फ सँडी. पेटचा चेंडू बुंद्यात टाकलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न. ही खासियत आहे अनिल सपकाळ यांची. जरूर आधीचा चेंडू फ्री हिट होता, परंतु पहा नो चेंडूवर काय हाताळलाय. फ्री हिटचा चेंडू बुंद्यात टाकला. डॉट बॉल. धावसंख्या मात्र स्थिरावते धाव फलकावर. 10 धावा 1.2 चेंडूंचा खेळ झालाय आणि अशा प्रकारच्या सामन्यामध्ये तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यावे लागतील. मोठी मॅच आहे. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. गतीमध्ये परिवर्तन. संदीप शिंदे यांना जागेवर उभं ठेवलंय. जागेवर खेळवून ठेवलंय. चांगली गोलंदाजी अनिल सपकाळ. अनिल सपकाळ यांचं देखील विशेष कौतुक, कारण काय खेळ राहिलाय त्यांचा. कमी गतीने टाकलेला चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफच्या हातामध्ये खेळलाय. पहिल्या प्रयत्नामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न. दुसऱ्या प्रयत्नात चेंडू हातात निसटलाय. अनिल शिंदे यांचा तुम्ही झेल सोडलाय संदीप शिंदे. आदरणीय सन्माननीय श्री महेश पाटील साहेब यांचं काही क्षणामध्ये शुभ आगमन होईल आणि संपूर्ण नाना चषक आयोजन कमिटीच्या माध्यमातून आता मात्र सज्ज होत असताना या संपूर्ण स्पर्धेला पहा मान्यवरांची मांदी आपल्याला पाहायला मिळते. बैगेटचा फटका. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार आर पार खडी पार खणखणीत षटकार. आदरणीय सन्माननीय श्री महेश पाटील साहेब शिवसेना नगरसेवक सांगरली गाव डोंबिवली पूर्व यांचं शुभ आगमन झालं. आज शिवसेना या पक्षासाठी सातत्याने झटणारी ही व्यक्तिमत्व. आज नानांवर असलेलं त्यांचं विशेष प्रेम, राजकारण आणि समाजकारण यामध्ये आज मात्र संपूर्ण हा त्यांचा मित्र परिवार महेश पाटील साहेब आणि त्यांचा अगदी सर्व कार्यकर्ते या नाना चषक 2025 ला मात्र शुभ आगमन होत असताना सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज या शिवसेना पक्षासाठी सातत्याने झटणारी व्यक्तिमत्व. आज नगरसेवक असताना मात्र आपल्या प्रभागाचा विकास कसा होईल, सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत असणारे व्यक्तिमत्व आपले भूमिपुत्र. आज मात्र संपूर्ण आजदे गाव या संपूर्ण डोंबिवली पूर्व विभागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये महेश पाटील साहेब यांचं नाव आदराने घेतलं जातं. शिवसेना पक्ष आणि या शिवसेना पक्षासाठी झटणारी ही सर्व व्यक्तिमत्व. आज नानांवर असलेलं प्रेम आणि या प्रेमापोटी नाना चषक 2025 मध्ये मनापासून सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. सर्व मान्यवरांना मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. वेलकम सुस्वागतम. टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले 18 धावा 18 रन्स ऑन बोर्ड. अंतिम षटक क्रमांक 3 साठी आले दत्ता गुरव. गत सामन्यातील सामनावीराचा मानकरी ज्यांनी फटकावला होता. हाफ ट्रॅकर चेंडू मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे तर मिड विकेटला एक धाव प्राप्त केली जाईल. धुळीचा प्रयत्न होणार नाहीये. शरीराचं संतुलन पा
चांगलं शरीराचं संतुलन पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाचं अनिल सकपाळ. आणि ज्या प्रकारे तुम्ही अशा प्रकारचं ज्या वेळेला बॉडी बॅलन्स करता, एक लवचिक तुमची बॉडी असते, ॲथलेटिक कसा असावा, स्पोर्ट्समन कसा असावा, याचं उदाहरण दिलंय. शफल होऊन खेळायचा प्रयत्न, गॅप मध्ये फटका, रिकाम्या जागा अगदी भरण्याचा प्रयत्न केला परंतु क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एक धाव प्राप्त केली जाईल. धावांचा संघर्ष करत असताना टीम पाहायला मिळते दत्तकृपा जंगलवाडी. ज्या टीमने कालचा दिवस गाजवला परंतु आजचा दिवस ज्या टीमने गाजवलाय ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सावरगर समोर खेळते. धावा कराव्या लागतील, जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आता नाही तर 365 दिवस नाना चषकाची वाट पाहावी लागेल. फुललेनचा चेंडू गॅपमध्ये फटका खेळायमुळे विकेट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतील. त्याआधी कावकोणाचा क्षेत्ररक्षक आले दीपक, फेकी खराब केली मी म्हणेन. आणि या क्षेत्ररक्षकाने या फेकी तर खराब केली होती परंतु फलंदाजाचा चुकीचा निर्णय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. डिसिजन पेंडिंग. धावबादसाठी तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाते. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रेक्षेपण केलं जाते. प्रकाश गुरव, आज प्रकाश गुरव यांची देखील गोलंदाजी चांगली राहिली आहे. धावबादसाठी तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाते. डिसिजन पेंडिंग. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद झालेत का हे आता पाहायचंय. कारण ज्या प्रकारे ही दुसरी धाव प्राप्त झाली आहे का हे पाहायचंय. निर्णय हजार 25चा थरार. आदरणीय सन्माननीय पोपटराव नाना कदम साहेब. आणि आज मात्र एक सामाजिक व्यक्तिमत्व म्हणून समाजकार्य करणारं दिलदार व्यक्तिमत्व, एक दानशूर व्यक्तिमत्व. संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये त्यांच्या नावाची चर्चा सातत्याने केली जाते. तब्बल 1 लाख रुपयाची धनराशी एवढी भव्य दिव्य अभूतपूर्व स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचं औचित्य आहे उद्या नानांचा वाढदिवस. ऑनफिल्ड अंपायर तिसरे पंच प्लीज या. आमचे तिसरे पंच. निर्णय थोडासा डाऊटफुल आहे आणि उपांत्य लढत आहे त्यामुळे कोणत्याही टीमवर अन्याय होणार नाही याचं आयोजन कमिटीने प्रयत्न करते. कारण त्यांना देखील माहित आहे कारण आता जर एक संघ जिंकेल तो मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. 1 लाख रुपये, 50,000 रुपये आणि 25,000 रुपये पारितोषिक असलेली एक दैदिप्यमान अभूतपूर्व स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून या संघटनेची स्थापना केली, ज्यांनी या संघटनेला मोठं करण्याचं स्वप्न पाहिलं होतं, एक दिलदार व्यक्तिमत्व आपले संस्थापक आदरणीय श्री पोपटराव नाना कदम साहेब आणि महेश पाटील साहेब यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करेन. कारण आज प्रत्येक जण आपला व्यस्त कार्यक्रम काढत असताना आज त्यांची उपस्थिती आपल्याला महत्त्वाची लाभली आहे. आणि क्रीडांगणाची रचना म्हणजे लेदर क्रिकेटचं हे मैदान, डॉक्टर यू प्रभाकर राव स्पोर्ट्स अकॅडमी डोंबिवली पूर्वचं हे मैदान आणि या प्रत्येक ग्रामीण खेळाडूचं स्वप्न आज पूर्ण केलंय नानांनी, आज राम सावंत साहेबांनी आणि या संघटनेने. कारण एवढ्या चांगल्या मोठ्या मैदानामध्ये एका लेदर क्रिकेटच्या क्रीडांगणावर तुम्हाला टेनिस क्रिकेटची स्पर्धा खेळायला मिळणं म्हणजे नशीब असतं आणि तुम्ही हे नशीब तुमचं स्वप्न पूर्ण केलंय. शहानिशा केली जाते कारण महत्त्वाचा निर्णय आहे. एक क्रुशियल कॉल असेल तिसऱ्या पंचांचा आणि ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय मात्र कायम राहील. फलंदाज धावबाद. एक सिंगल धाव जोडली जाते. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली. एका धावेच्या मदतीने 21 धावा, 21 रन्स ऑन बोर्ड. मालिकावीरासाठी लॅपटॉप. या क्रिकेट स्पर्धेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असेल म्हणजे मालिकावीरासाठी असणारा लॅपटॉप. आज प्रत्येक जण आपलं शिक्षण, आपला व्यवसाय, आपला नोकरी करतो आणि या प्रत्येकाच्या घरामध्ये एक उच्च शिक्षित एक मुलगा अथवा मुलगी असेल त्यांना लागणारं महत्त्वाचं साधन म्हणजे लॅपटॉप. आज मी नानांचा आभारी असेल कारण त्यांनी तेवढं महत्त्वाचं अगदी येथे डिसिजन घेतलं की मालिकावीरासाठी बेस्ट बॉलरसाठी लॅपटॉप द्या
आज तुमच्या घरचे खुश होतील. 2 खेळाडू कोण असतील याचं उत्तर तुम्हाला संध्याकाळी प्राप्त होईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. इन ॲट नंबर 4 राम उदुगडे. चला प्लीज स्पीडअप करा. 2.3 चेंडूंचा खेळ झालाय. 21 धावा, 21 रन्स ऑन बोर्ड. चला स्पीडअप करा मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका. अजून 3 मॅचेस बाकी आहेत. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 21. मी कौतुक करेन प्रकाश गुरव यांचं. काय गोलंदाजी केली आहे. हाफ टॅकर चेंडू वाढवा, बॅटने खेळायचा प्रयत्न. 1 सोटी धावावी आहे आणि खेळू की नको या द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज होतील. धावबाद, चुकीचा निर्णय. स्ट्राईक हवी होती दत्ता यांना आणि त्यांनी स्ट्राईक तर घेतले, परंतु राम यांना परतावा लागेल. गोल्डन डकचा शिकार 0वर बाद. सांस्कृतिक नगरी म्हणून डोंबिवलीची ओळख आहे. आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून आज या डोंबिवलीमध्ये ज्या प्रकारे विकास होत असताना आज प्रत्येक जण इथे मात्र नोकरी, शिक्षण, व्यवसायासाठी स्थायिक झाला आणि ज्या प्रकारे क्रीडांगणाची रचना आपण पाहतोय, एक सुशोभित मैदान आणि प्रत्येक टेनिस खेळाडूचं स्वप्न असतं की आम्हाला एकदा तरी अशा क्रीडांगणामध्ये स्पर्धा खेळायला मिळावी. ते स्वप्न मात्र पूर्ण केलंय नानांनी. आज संपूर्ण आयोजन कमिटी असेल त्यांच्या मागे खंबीरपणे उभी आहे. नानांचा वाढदिवस उद्या, परंतु आजपासून नाहीतर कालपासून त्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन चालू झालंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. अमोल साळुंके टुटुगो. ऑन साइडला चेंडूला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला. डीपला आहे. स्क्वेअर लेग एकदा प्राप्त केला. दोहीचा प्रयत्न होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी. SP यांच्या माध्यमातून एका धावेवर समाधान मानावं लागेल. 1 धाव प्राप्त होते. 5 चेंडू अखेर 22 धावा. 22, 1 टू गो. शेवटचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. स्टेट डाऊन द ग्राउंड. व्ही शेप मध्ये फटका खेळा. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वेगाने शर्यत. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. शरद यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्नामध्ये यश प्राप्त होत आहे. 2 धावा होतील प्राप्त. पहिल्या डावाचा होतोय की समाप्त. प्रथम धाव फलंदाजी करत असताना टीम दत्तकृपा जंगलवाडी टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले. 3 षटका अखेर 24 आणि 25 धावांचं लक्ष असेल. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सावरगर 25 रन्स टू विन. अर्थातच आपण महत्वाचा मान सन्मान पाहतोय. महेशजी पाटील साहेब यांचा देखील आम्ही इथे महत्वाचा मान सन्मान करतोय. अर्थातच या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही देखील वेळात वेळ काढून आलात, त्या स्पर्धेला भेट दिली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. अर्थातच आपण पाहतोय महेशजी पाटील साहेब पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख, या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाणार आहे महेशजी पाटील साहेब यांना. अर्थातच या स्पर्धेचे आपण पाहतोय संयुक्त विद्यमान ज्यांच्या मात्र स्पर्धा आयोजित केली, ज्यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा आयोजित केली, यांच्या शुभ हस्ते मात्र आपण पाहतोय नानांच्या शुभ हस्ते महेशजी पाटील साहेब यांना मात्र आम्ही इथे सन्मानित करतोय. आणि या स्पर्धेची ओळख अर्थातच आपण पाहतोय विठ्ठल रुक्माई प्रेम अर्थातच प्रतिमा जी मात्र देऊन महेशजी पाटील साहेब यांना आम्ही सन्मानित करणार आहोत. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. या स्पर्धेची ओळख आपण पाहतोय, ही ओळख देऊन मात्र सन्मानित केलं जात आहे महेशजी पाटील साहेब यांना. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही देखील आलात, या वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचे मनापासून मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच, धन्यवाद. असंच सहकार्य या स्पर्धेला आणि या संपूर्ण सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पाटण तालुक्याला कायम राहू देत. थँक्यू सो मच, धन्यवाद. मी विनंती करेन चला फिल्डिंग लावून घ्या टीम दत्तकृपा जंगलवाडी. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. आलेल्या सर्व मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आज आपण आपला बहुमूल्य वेळ काढून उपस्थित राहिलात. थँक्यू व्हेरी मच, खूप खूप धन्यवाद. नानांवरचं प्रेम आपलं असंच राहू द्या, क्रिकेटवरचं प्रेम आपलं असंच निरंतर राहील, हीच माता तुळजाभवानी चरणी प्रार्थना. आणि पहा आज हे सर्व मान्यवर आज नानांच्या प्रेमाखातीर उपस्थित राहिलेले आहेत.
हे क्रिकेट आहे. हे क्रिकेटने जोडलेली तुम्हा सर्वांची नाती आहेत मित्रांनो. चला बॅटर स्पीडअप करा ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सावरकर. चला प्लीज, कारण पाऊस कधी येऊ शकतो. आज पावसाने दोनदा आपल्याला खो दिलाय उमेश दादा, आणि तिसऱ्यांदा पावसाने खो देऊ नये याची इच्छा असेल. आणि वातावरण आहे, मुंबईचं वातावरण कधी बदलेल काही सांगू शकत नाहीये. क्रिकेटचा खेळ आणि मुंबईचा पाऊस कधी येईल आणि कधी बदलेल तुम्हाला माहीत नसेल, कल्पना देखील नसते. चला स्पीडअप करा. 25 धावांचं लक्ष आहे. आज मॅचला मजा तर येईलच, परंतु लकी ड्रॉ म्हणजे प्रेक्षक कोण असेल भाग्यवान आपले 5 प्रेक्षक. आणि ज्या प्रकारचा आपण स्मार्ट वॉच पाहतोय, आणि स्मार्ट वॉच कोणता होईल भाग्यवान प्रेक्षक, कारण 7 बँड्स आहेत. म्हणजे पहा, तुम्हाला सिरीज 10चं स्मार्ट वॉच दिलं जाईल, आणि 7 in 1 म्हणजे तुम्ही 7 दिवस 7 स्ट्रॅप वापरायचे आहेत. म्हणजे तुमची सोय केली आहे आयोजन कमिटीने. त्यासाठी तुम्हाला फक्त भाग्यवान तुमचं नाव लकी असेल का हे पाहायचं आहे. चला दोन्ही टीम 12वा खेळाडू पाठवा. बॅटिंग करणारी टीम आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. 25 धावांचं लक्ष. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. आघाडीचे बॅटर मैदानामध्ये दाखल झाले आहेत. तुषार डांगे आणि त्यांच्या साथीला प्रकाश गुरव. षटक क्रमांक 1 बॉलिंग मार्कवर. जंगलवाडी आपला 12वा खेळाडू या. पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळला जातोय. डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर शहाबाला तुम्ही आक्रमण करता म्हणजे तुमचा मनसुबा स्पष्ट आहे. तुषार डांगे त्यांच्या साथीला आहेत प्रकाश गुरव. प्रकाश साळुंके मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन सज्ज होत असताना आज नाना आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेची अगदी ज्या प्रकारे आनंद घेत असताना, आणि ज्या प्रकारचे करंडक बॅकफुटला जाऊन पंच केलाय. शतरक्षक दूरवर आहेत, आणि ज्या प्रकारच्या ट्रॉफीज आहेत ना त्या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत आहेत. आणि मान्यवरांना आठवण भेट म्हणून वारकर यांचं दैवत, महाराष्ट्राचं दैवत म्हणून विठ्ठल रखुमाईची प्रतिमा दिली जाईल. आणि ही खासियत राहिली या स्पर्धेची, कारण या प्रतिमा ज्या या करंडक आहेत ते प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणार. कारण नाना चषकाची ही आठवण तुमच्या आयुष्यभर आठवणीत राहील. ज्यावेळेला तुम्ही हा करंडक तुमच्या घरी पाहाल त्यावेळेला मात्र तुम्हाला नाना चषकांची आणि नानांची आठवण येईल. राम सावंत साहेबांची आठवण येईल. संपूर्ण आयोजकांची आठवण येईल. हे नाना चषक आहे. इनसाइड आउट क्रिकेटमधील पुस्तकी फटका, नेत्रदीपक फटका. फलंदाज तुषार डांगे यांच्या बॅटमधून धमाकेदार षटकार. विनोद काळन साहेब यांचा देखील आम्ही महत्वाचा मान सन्मान करतोय. पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची ओळख करताना सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे. तुम्ही देखील वेळात वेळ काढून आलात या स्पर्धेपर्यंत पोहोचलात, आणि थोड्याच वेळापूर्वी आपण पाहतोय त्यांची देखील मुलाखत घेतली. आणि देखील या मैदानावरती लहानपणामध्ये क्रिकेट खूप सारा खेळलाय. अगदी अर्थातच आपण पाहतोय मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान विनोदजी काळन साहेब, भाजप नगरसेवक आस्तेगाव डोंबिवली पूर्व, यांचा देखील आम्ही महत्वाचा मान सन्मान इथं मात्र आपण पाहतोय पार पडताना देखील पाहायला मिळतोय. अर्थातच नानांच्या शुभ हस्ते मात्र आपण पाहतोय पुष्पगुच्छ या स्पर्धेची ओळख देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जातं. धन्यवाद साहेब. विनोदजी काळन साहेब, तुम्ही देखील आलात या स्पर्धेला, या स्पर्धेची शोभा वाढवली. तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने लवजी जाधव सर यांच्या आवाजामध्ये. येस, फ्री हिटचा चेंडू. 9 चेंडू प्लस 6 धावा आल्यात म्हणजे 7 धावांचा फटका. तुषार डांगे क्रिकेटमधील अफलातून स्ट्रोक सजवला. नेत्रदीपक फटका. हा पंच किती तत्पर आहेत, ही पंचांची खासियत आहे मित्रांनो. कारण ज्या प्रकारे पंचाने पाहिलं की शतरक्षणाची व्यूहरचना चुकीची आहे, त्यामुळे हा 9 चेंडू दिलाय. चला प्लीज पंचांशी वाद करू नका. टीम जंगलवाडी प्लीज स्पीडअप करा मित्रांनो, विनंती असेल. आपली स्पर्धा आहे, आपला तालुका आहे, आपल्या नानांची स्पर्धा आहे. कारण दिलदार व्यक्तिमत्व, एक दानशूर व्यक्तिमत्व, नानांचा वाढदिवस उद्या, परंतु आजपासून ही स्पर्धा. तुषार डांगे आजचा दिवस गाजवलाय. त्यांच्या साथीला आहेत प्रकाश गुरव. ही 2 आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल. फ्रीडचा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. अद्भुत, अविश्वसनीय, आउटस्टँडिंग स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. तुषार डांगे ब्रँडेड चौकार. या 4 धावेने टीमची धावसंख्या 4 ने पुढे जात असताना धावफलकावर जाऊन पोहोचले. तब्बल 13 धावा. 25चा पाठलाग करायचा. आयोजकांचा वेळ वाचवला जाईल का हे बघायचंय. 12 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. 13 झाल्यात. पॉवर प्ले मध्ये आक्रमण केलंय. तुषार डांगे ऐकणार नाहीयेत.
थांबायचं नाव घेत नाहीयेत. इनसाइड आउट, डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार. कमालीचा फटका, पोलिसांची पॉवर पाहायला मिळते तुषार डांगे यांच्या बॅटमधून. षटकार. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेलं व्यक्तिमत्व, सदरक्षणाय खलनिग्रहणाय, जनतेची सेवा करतात, जनतेचं रक्षण करतात. आता आपल्या संघाचं रक्षण करतायत. या उपांत्य लढतीमध्ये, अंतिम लढतीमध्ये दाखल होईल का सावरकर? लेट्स सी. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, इथे मात्र यष्टी रक्षण चांगलं झाले, अपील तर केले. शेवटचा चेंडू अगदी ज्या प्रकारे हाताळण्याचा प्रयत्न केला. 5वा डॉट बॉल, 19 धावा फलकावर आणि पंचांनी मात्र इथे निर्णय कळवलाय. फलंदाज बाद यष्टीचित असतील कारण ते पुढे सरसावले होते आणि या शहानिशा केली पंचांनी आणि त्यानंतर मात्र आपला निर्णय आलाय. सहा धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. सहा धावांची आवश्यकता. प्रकाश गुरव ऑन स्ट्राईक. प्रकाश गुरव यांनी MSD स्टाईलने सामना फिनिश केला. नाना चषक 2025 मध्ये अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरतोय ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सावरकर. ज्या संघाने आजचा दिवस गाजवला आणि त्या संघाने मात्र अंतिम फेरीमध्ये धडाक्यात दिमागात प्रवेश केला. वेल प्लेड, अभिनंदन. चला मी विनंती करेन दत्तकृपा जंगलवाडी आणि त्यांच्या समोर असेल जे जळव, प्लीज आपण टॉस साठी या. आकाश सर आमच्या सोबत जोडले जातील. वेल प्लेड. काय खेळ राहिलाय या मॅच मध्ये ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सावरकर. उमेश दादा